2004च्या लोकसभा निवडणुकांनंतर वाजपेयींचं सरकार सत्तेत परतू शकलं नाही। त्याची अनेक महत्त्वाची कारणे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाजपेयी 26 पक्षांचं आघाडी सरकार चालवत होते। सरकारमध्ये सामील असलेल्या अनेक पक्षांची धोरणं भाजपच्या धोरणापेक्षा पूर्णपणे वेगळी होती। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचे अहंकार होते आणि हे अहंकार जपता जपता वाजपेयींची प्रचंड दमछाक होत होती। वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये संसदेवर हल्ला झाला। त्यांच्याच कार्यकाळामध्ये IC-814 या विमानाचं अपहरण झालं। पोलिसांच्या मोबदल्यात अपहरणकर्त्यांनी दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली आणि वाजपेयी सरकारला ती पूर्ण करावी लागली। वाजपेयींचं सरकार हे आघाडी सरकार असल्यामुळे या काळामध्ये राम मंदिराची निर्मिती, समान नागरी कायदा आणि कलम 370 हटवणे या तिन्ही महत्त्वाच्या घोषणा कार्यकर्त्यांसमोर नेल्या होत्या, लोकांच्या समोर नेल्या होत्या। त्या सगळ्या घोषणा भाजपला बासनात गुंडाळून ठेवाव्या लागल्या आणि याचा परिणाम भाजपच्या हक्काच्या मतदारांवर होत होता, संघाच्या कार्यकर्त्यांवर होत होता, भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत होता आणि या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण झाली होती की हे सरकार आपलं नाहीये।